नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचे आहे एक्सरसाइज. ती कशाची? तर ती बघायची आहे क्लास 8 जनरल सायन्स चॅप्टर नंबर 7 दॅट इज द मेटल्स अँड नॉन मेटल्स. बट बिफोर दॅट, पण त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनल सोबत अपडेट राहायचं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा तुम्हाला प्रेस करावं लागेल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 8वीचे क्लास 8चे इतर व्हिडिओ बघायचे असतील, सायन्स आहे, मॅथमॅटिक आहे, इतर सुद्धा सब्जेक्ट आहे, तर त्या सगळ्यांचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघू शकता. चला तर सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द टेबल. आता दोन टेबल आपल्याला दिलेत. एक म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ द मेटल, हे आहेत मेटलच्या प्रॉपर्टीज, आणि इकडे आहे यूज इन एव्हरीडे लाईफ, आणि आपण रोजच्या जगण्यामध्ये त्यांचा वापर आपण कशा प्रकारे करतो किंवा कोणकोणते मेटल आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आता सर्वात पहिली प्रॉपर्टी आहे ती म्हणजे डक्टिलिटी. आता डक्टिलिटी म्हणजे काय? एनी वायर और एनी मेटल दॅट कॅन बी ड्रॉन इन टू द वायर. म्हणजे असं मेटल असते की त्याला जर आपण ताणवलं तर त्याला आपण वायर मध्ये कन्वर्ट करू शकतो. कशामध्ये कन्वर्ट करू शकतो? वायर मध्ये कन्वर्ट करू शकतो. अशा प्रॉपर्टीला आपण म्हणतो डक्टिलिटी. मग डक्टिलिटी ज्या प्रॉपर्टीज आहेत, मग त्याचा रोजच्या जीवनामध्ये आपण उपयोग कुठे करतो? तर बघा मित्रांनो, आपण ऑर्नामेंट्स बनवण्यासाठी म्हणजे दागिने बनवण्यासाठी आपण या प्रॉपर्टीचा उपयोग करत असतो. म्हणजे जे मेटल्स आहेत त्यांच्या अंगी डक्टिलिटी आहे, त्यांचा वापर आपण ऑर्नामेंट्स बनवण्यासाठी करत असतो. मग कोणकोणते मेटल आहेत? ते आहेत गोल्ड आहे आणि सिल्वर आहे. गोल्ड आणि सिल्वर. त्याच्यानंतरची जी प्रॉपर्टी दिली आपल्याला ती म्हणजे मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी म्हणजे काय? हे एनी मेटल दॅट कॅन बी कन्वर्टेड इनटू शीट आफ्टर द हॅमरिंग. म्हणजे त्याला हॅमर केल्यानंतर ते जे मेटल असते ते एखाद्या थिन शीट मध्ये कन्वर्ट होते. अशा प्रॉपर्टीला म्हणायचं मॅलेबिलिटी. मग कोणकोणते मेटल आहेत? तर त्याच्यामध्ये अल्युमिनियम असते. बघा, अल्युमिनियम तुम्ही बघितलं असेल, अल्युमिनियम आहे, ठीक आहे. त्याला जर आपण ठोकलं तर ते एका पत्र्यामध्ये कन्वर्ट होते, ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल आहे एक अल्युमिनियम शीट. काय आहे? अल्युमिनियम शीट. त्यानंतर कंडक्शन ऑफ हीट. कंडक्शन ऑफ हीट म्हणजे काय? हे असं मेटल असते ते हीटचे जी हीट असते, उष्णता असते, तिचं ते काय करते? कंडक्शन करते, म्हणजे वहन करते. मग ते कोणकोणते आहेत? तर ते आहेत त्याच्यामध्ये कॉपर आहे. कॉपर विसेल तुम्हाला माहिती असेल, आपल्या घरामध्ये आपण यूज करतो. अल्युमिनियम विसेल असेल, याच्यामध्ये काय होते? कंडक्शन ऑफ द हीट होत असते. त्यानंतर कंडक्शन ऑफ द इलेक्ट्रिसिटी, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं वहन करणारे कोणकोणते आहेत? तर त्याच्यामध्ये कॉपर वायर आहेत आणि अल्युमिनियम वायर सुद्धा आहेत. याचा वापर आपण कशासाठी करतो? तर कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी करत असतो. त्यानंतर आहे सोनोरिटी. सोनोरिटी म्हणजे काय? हे जर एखाद्या मेटलला तुम्ही जर ठोकलं तर त्यापासून आवाज निघतो, त्याला म्हणायचो सोनोरिटी. तर त्यामध्ये ब्रास आर्टिकल जे असतात त्यांना जर आपण ठोकलं तर त्यापासून एक आवाज निघतो, ठीक आहे. ते आहेत ब्रासचे जे आर्टिकल असतात, ब्रासची बनवलेले, ते त्यांच्या अंगी ही सोनोरिटीची प्रॉपर्टी असते. तर ह्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आणि सर्व गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत. आपण फक्त इथं क्वेश्चन आन्सर सांगणारच नाही, तर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण इथं बघणार आहे. त्यानंतर आहे आयडेंटिफाय द टर्म. फर्स्ट वन दॅट इज द गोल्ड, सिल्वर, आयर्न आणि डायमंड. तर याच्यामधून जो वेगळा आहे तो म्हणजे डायमंड. बघा, कारण गोल्ड आहे, सिल्वर आहे आणि आयर्न्स आहे, हे सर्व काय आहेत? हे सर्व आहेत मेटल्स आहेत. हे सर्व काय आहेत? मेटल्स आहेत. पण जो डायमंड आहे, डायमंड हा काय आहे? तर हा एक नॉन मेटल आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे डक्टिलिटी, ब्रिटलनेस, सोनोरिटी आणि मॅलेबिलिटी. बघा मित्रांनो, जी डक्टिलिटी असते, सोनोरिटी असते आणि जी काही मॅलेबिलिटी असते, हे सर्व आपल्याला मेटलमध्ये पाहायला मिळतात. कशामध्ये? मेटल्समध्ये. पण जी ब्रिटलनेस आहे, हे ब्रिटलनेस हे फक्त आपल्याला नॉन मेटलमध्ये पाहायला मिळत असते. म्हणून याचा ऑड आहे तो आहे ब्रिटलनेस, ठीक आहे. ऑड का आहे? ब्रिटलनेस. त्यानंतर आहे कार्बन, ब्रोमीन, सल्फर, फॉस्फरस. तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, जो वेगळा आहे तो आहे ब्रोमीन. कारण कार्बन झालं, सल्फर आणि फॉस्फरस हे सर्व काय आहेत? हे सर्व सॉलिड आहेत. ब्रोमीन मात्र एक आहे, एक लिक्विड फॉर्म मध्ये असतो. कोणत्या फॉर्म मध्ये असतो? लिक्विड फॉर्म मध्ये असतो. त्यानंतर आहे फोर्थ नंबरचं, दॅट इज द ब्रास, ब्रॉन्झ, आयर्न अँड स्टील. तर याच्यामध्ये बघितलं मित्रांनो, बघा, तर याच्यामध्ये बघा मित्रांनो, जे आयर्न आहे हे वेगळं आहे.
कारण बघा ब्रास जे आहे, ब्रॉन्झ जे आहे आणि स्टील जे आहे हे काय अलॉय आहेत. काय आहेत? अलॉय आहेत. फक्त आयनच हे असं आहे की ते काय आहे? अलॉय नाही. ओके, त्यानंतर समजलं असेल तर या सगळ्या गोष्टी लिहून घ्या. चला जाऊया समोर. त्यानंतर आपल्याला थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे, राईट द सायंटिफिक रिझन्स. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट द स्टेनलेस स्टील व्हिसेल इन द किचन हॅव अ कॉपर कोटिंग ऑन द बॉटम. आता आपल्या घरामध्ये जे काही किचनमध्ये जे काही स्टेनलेस स्टीलचे भांडी असतात त्यांच्या बॉटमला कॉपरची कोटिंग दिलेली असते. असं का असते? तर बघा मित्रांनो, याचं कारण आहे जे स्टेनलेस स्टील आहे जे काय आहे, इट इज अन अलॉय. हे काय? एक अलॉय आहे. ठीक आहे, कशाचा अलॉय आहे? तर आयर्न, कार्बन आणि क्रोमियम आणि निकेल या सगळ्यांचं ते काय आहे? एक अलॉय आहे. ठीक आहे, इट्स हीट कंडक्टिव्हिटी इज लेस दॅन द कॉपर. हे अलॉय आहे आणि त्याची जी काही हीट कंडक्टिव्हिटी आहे ती कशी आहे? कॉपर पेक्षा कमी आहे. सो हीट युनिफॉर्मली अँड फास्टर. बघा, हीट युनिफॉर्मली अँड फास्टर. बघा इथे दिलेलं आहे, इथं थोडीशी मिस्टेक झालेली आहे. सो द हीट युनिफॉर्मली अँड फास्टर कंडक्शन. बघा काय करावं लागेल आपल्याला? हीटचं युनिफॉर्म, बघा हीट जी आहे तिला युनिफॉर्म ट्रान्सफर होण्यासाठी आणि फास्टर ट्रान्सफर होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? त्याला आपण तिथं आपल्याला कॉपरची काय द्यावं लागेल? कोटिंग द्यावं लागेल. कारण आपल्याला माहित आहे की जे आपल्याकडे स्टेनलेस स्टीलची भांडी असतात त्याची जी हीट कंडक्टिव्हिटी आहे ती कशी आहे? कॉपरपेक्षा कमी आहे. मग आपल्याला काय पाहिजे? आपल्याला लवकर शिजवण्यासाठी, ठीक आहे, कमी फ्यूल लागण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्या भांड्यावर एक कोटिंग द्यावी लागते. कशाची? तर ती कोटिंग असते कॉपरची. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर द मेटल्स दॅट मेक्स द अलॉय ब्रास अँड ब्रॉन्झ. बघा आता ब्रास इट इज अन अलॉय. ब्रास काही अलॉय काय? अलॉय आहे. इज फॉर्म फ्रॉम द कॉपर अँड झिंक. बघा आता ब्रास जे अलॉय आहे ते कशाचा अलॉय आहे? तर कॉपर आणि झिंकचा तो अलॉय आहे. कॉपर आणि झिंक जर आपण एकत्र केलं तर ब्रास तयार होईल. त्यानंतर आहे ब्रॉन्झ. ब्रॉन्झ इज फॉर्म फ्रॉम द कॉपर अँड टिन. कॉपर आणि टिन पासून काय तयार होईल? ब्रॉन्झ तयार होईल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट आर द ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ द करोजन. करोजनचा ऍडव्हर्स इफेक्ट काय असेल इथं आपल्याला सांगायचं आहे. बघा, ड्यू टू द करोजन मेटल्स बिकम वीक. तुम्हाला माहित आहे करोजन झाल्याने मेटल कसा बनतो? वीक बनतो. अँड स्लोली इट विल बी डिसअपियर अँड डिस्ट्रक्शन विल बी हॅपन. बघा मित्रांनो, आता त्याच्यामुळे काय होईल? स्लोली तो मेटल काय होतो? डिसअपियर होतो. डिसअपियर कशामुळे होते? कारण त्याचं डिस्ट्रक्शन होत असते, तो नष्ट तिथं होत असतो. देन करोजन कॉजेस द ह्यूज डिस्ट्रक्शन ऑफ द मेटल प्रोडक्ट्स. आता जे मेटलचे जे प्रोडक्ट असतात, ठीक आहे, त्यांना जर करोजनचा सामना करावा लागला किंवा करोजनच्या संकटामध्ये ते सापडले तर त्यांचं ह्यूज डिस्ट्रक्शन होऊ शकतं, ते नष्ट होऊ शकतात. ठीक आहे, आपल्याला फायनान्शियल तिथं प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. देन when the oxygen react with the ions it form the rust on the metal. बघा ज्या वेळेस ऑक्सिजन रिॲक्ट विथ द आयन, म्हणजे हवेमध्ये जे काही ऑक्सिजन आहे ते जर आयनच्या संपर्कामध्ये आलं, दोघांची रिॲक्शन झाली तर काय होईल? रस्ट तयार होईल. ठीक आहे, रस्ट तयार होईल या मेटलवर. देन इफ द कॉपर रिॲक्ट विथ द कार्बन डायऑक्साइड. जर कॉपर जे आहे ते जर कार्बन डायऑक्साइडच्या रिॲक्ट झालं, कार्बन डायऑक्साइड आणि कॉपर यांची जर रिॲक्शन झाली, नंतर एक ब्लॅकिश कलरचा एक लेयर तयार होईल. कशावर? त्या कॉपरवर. त्याला म्हणतो आपण कॉपर कार्बोनेट. ठीक आहे, असते कॉपर कार्बोनेट असते, ती एक लेयर तयार होईल. कशावर? या कॉपरवर. देन व्हॉट आर द यूज ऑफ द नोबेल मेटल्स. आता नोबेल मेटल म्हणजे काय? जे असे मेटल असतात ते लवकर रिॲक्ट होत नाही. ठीक आहे, जे लवकर रिॲक्ट होत नाही त्याला आपण नोबेल मेटल्स म्हणत असतो. ठीक आहे, आणि जे करोड सुद्धा होत नाही, म्हणजे ते त्यांच्यामध्ये करोजन ऑकर होत नाही, अशांना आपण नोबेल मेटल असं म्हणत असतो. तर बघा, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम आर यूज टू प्रिपेअर द ऑर्नामेंट्स. आता नोबेल मेटल म्हणजे काय? हे लवकर काय होत नाहीत? करोड होत नाहीत. करोड म्हणजे लवकर त्यांच्यामध्ये करोजन होत नाही. महत्वाचं म्हणजे दे विल नॉट रिॲक्ट विथ द एनी सोल्युशन ऑर एनी ऍसिड. बघा, त्यांची रिॲक्शन सुद्धा होत नाही कशाच्या? ऍसिड सोबत किंवा एखाद्या केमिकल सोबत. ठीक आहे,
ठीक आहे, आणि करोड पण होत नाहीत आणि त्यांची रिॲक्शन पण होत नाही. त्याच्यामुळे जे हे मेटल असतात यांना आपण ऑर्नामेंट्स बनवण्यासाठी वापरत असतो. ऑर्नामेंट्स म्हणजे काय, तर दागिने. तर कोणकोणते आहेत, तर सिल्वर आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, प्लॅटिनम आहे. ओके, दीज आर यूज फॉर प्रिपेअर द ऑर्नामेंट्स. देन सिल्वर इज यूज फॉर द मेडिसिनल पर्पजेस. बघा, आता जे मेडिसिनल पर्पजेस असतात, ठीक आहे, मेडिसिनल म्हणजे काय, औषधासाठी सुद्धा सिल्वरचा वापर केला जातो. ठीक आहे. प्लॅटिनम अँड पॅलेडियम मेटल्स आर यूज ॲज अ कॅटलिस्ट. आता जे प्लॅटिनम आहे आणि जे काही पॅलेडियम आहे याचा उपयोग कॅटलिस्ट म्हणून केला जातो. आता कॅटलिस्ट म्हणजे काय, तर कॅटलिस्ट म्हणजे काय, हे असा कॅटलिस्ट म्हणजे काय, असा पदार्थ असतो हा, ठीक आहे, याच्या उपस्थितीमुळे म्हणजे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द कॅटलिस्ट एनी केमिकल रिॲक्शन कॅन बी चेंज इट्स रेट. म्हणजे कुठली जर केमिकल रिॲक्शन होत असेल तर त्याचा रेट जर आपल्याला चेंज करायचा असेल, म्हणजे कमी करायचा असेल किंवा जास्त करायचा असेल, तर त्यावेळेस आपण कशाचा वापर करतो, तर कॅटलिस्टचा वापर करत असतो. म्हणजे कॅटलिस्ट जे असतात ते त्या रिॲक्शन मध्ये भाग घेत नाहीत, फक्त ते त्याचा रेट चेंज करतात. अशा पदार्थांना आपण कॅटलिस्ट असं म्हणत असतो. देन बघा, 3 experiments to study the process of rusting are given below. Observe the 3 test tube and answer the following questions. आता इथं आपल्या 3 टेस्ट ट्यूब दिल्या आहेत. पहिली टेस्ट ट्यूब बघा, इथं मित्रांनो काय दिलं आहे, पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये वॉटर आहे आणि तिथं काय आहे, नेल आहे. वॉटर आणि नेल असल्यामुळे तुम्हाला माहित आहे वॉटर म्हणजे काय असतं, H2O, म्हणजे त्या पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे. त्याच्यामुळे हा आयन ज्यावेळेस ह्या पाण्याच्या संपर्कामध्ये आला त्यावेळेस आपल्याला माहित आहे, ज्यावेळेस आयन प्लस ऑक्सिजन ज्यावेळेस यांचा संपर्क होतो त्यावेळेस तो काय होतो, रस्ट होतो. त्यावेळेस काय होतो, तो रस्ट होतो. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रस्टिंग झालेलं दिसते. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, दुसऱ्या याच्यामध्ये आहे मित्रांनो, बघा इथं काय आहे, एक ऑइलची लेअर आपण अप्लाय केलेली आहे, ठीक आहे, आणि हे बॉइल्ड वॉटर आहे. आता त्याच्यामुळे काय झालं, जो हा नेल आहे याचा आणि बाहेर हवेमध्ये जे काही ऑक्सिजन आहे, ठीक आहे, त्यांचा संपर्क झाला नाही. संपर्क झाला नाही म्हणून काय झालं, हा जो नेल आहे तो इथं रस्ट झालेला नाही आहे. ठीक आहे, दॅट ऑइल बिकम अ बॅरियर बिटवीन द नेल अँड ऑक्सिजन. म्हणजे तो बॅरियर तयार झालेला ऑइलचा. त्यानंतर बघा थर्ड मध्ये इथं आपल्याला ड्राय एअर दिलेले आहे, ठीक आहे, आणि कॅल्शियम क्लोराईड दिलेले आहे. आता बघा तुम्हाला माहित आहे कॅल्शियम क्लोराईड काय करतो, जे काही मॉइश्चर असते एअरमध्ये, जे काही मॉइश्चर असते त्यांना ते काय करतो, ऍब्झॉर्ब करत असतो. ऍब्झॉर्ब करतो एअरमध्ये जे काही मॉइश्चर आहे. त्याच्यामुळे इथं जे काही मॉइश्चर आहे ते मॉइश्चर सर्व या कॅल्शियम क्लोराईडनं ऍब्झॉर्ब केलं. त्याच्यामुळे इथं ड्राय एअर निर्माण झाली. ड्राय एअर निर्माण झाली म्हणजे तो मॉइश्चर नाही, याचा अर्थ तो नेल तिथं रस्टी होणार नाही. सगळ्यांची उत्तर आपण दिली आहेत ती आपण इथं बघूया. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय द नेल इन द टेस्ट ट्यूब 2 इज नॉट रस्टेड. आन्सर इज, in the test tube 2, oil cut the supply of the air to the nail, due to which oxidation of the nail is prevented and boiled water is free from the gases. Hence the nail in the test tube 2 is not rusted. आपण ऑइल त्याच्यावर अप्लाय केलेलं आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ऑइल बिकम अ बॅरियर बिटवीन द ऑक्सिजन अँड नेल. ठीक आहे, त्याच्यामुळे जी काही ऑक्सिडेशनची जी प्रोसेस आहे तिथं ती प्रिव्हेंट झालेली आहे. म्हणून टेस्ट ट्यूब 2 मध्ये करोजन आपल्याला पाहायला मिळत नाही. टेस्ट ट्यूब 1 मध्ये बघा काय झालेलं आहे, व्हाय इज द नेल इन द टेस्ट ट्यूब 1 इज रस्टेड हायली. बिकॉज द नेल इन द टेस्ट ट्यूब 1 इज हायली रस्टेड बिकॉज द नेल इज इन द कॉन्टॅक्ट विथ द वॉटर अँड एअर. बघा जी नेल आहे ती वॉटरच्या आणि त्या एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेली आहे, त्यांच्यामध्ये ऑक्सिडेशनची प्रोसेस झालेली आहे. त्याच्यामुळे तिथं काय झालेलं आहे, तो जो नेल आहे तो रस्टी झालेला आहे. Third question is that, will the nail in the test tube 3 get rusted? Answer is no. No changes is observed in the test tube 3. Nail remain as it is because the calcium chloride absorb the moisture. आता तुम्हाला सांगितलं जे कॅल्शियम क्लोराईड असते ते काय करते, ते जे काही एअर मध्ये जे मॉइश्चर आहे त्याला ऍब्झॉर्ब करून घेते. त्याच्यामुळे इथं एक ड्राय एअर तयार होते. Thus prevent the rusting of the nail. त्याच्यामुळे जी नेल असतो तो काय होतो, रस्टिंग पासून प्रिव्हेंट होऊ शकतो. तर बघा मित्रांनो, हा होता आपला स्वाध्याय, त्याला आपण एक्सरसाइज म्हणतो, ही आपण इथं बघितलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही आम्हाला कळवू शकता व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये.
व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये तुम्ही कॉमेंट करू शकता. आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला क्लास 8चे सर्व व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या सगळ्यांचे लिंक दिलेले आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग.